कुरवपूरला, म्हणजे कर्नाटकमध्ये आपण एंटर करतो आता थोड्या वेळानंतर. आणि आता आपण आहोत महाराष्ट्रामध्ये. सो आता आपण अक्कलकोट बायपासच्या तिकडे चाललो, म्हणजे अक्कलकोट बायपास क्रॉस केल्याच्यानंतर आपण कर्नाटकमध्ये पोहोचतो आणि तिथून पुढे आपण निघतो कर्नाटकमध्ये. सो आजचा मुक्काम आपला आहे कोल्हापूरचा. सो हे आहे बाहेर बघतो आपण, हे आहे सोलापूर. सगळी पूर्ण फॅमिली मस्त मजा करत आम्ही चाललोय कोल्हापूर, म्हणजेच तिरुपती बालाजीला चाललोय आणि तिथे पोहोचणार आपण. आता जाऊन साधारणपणे आम्हाला 1 तास झाला आहे आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलो. अर्ध्या म्हणजे पुण्यापासून एक साधारणपणे 60 ते 70 किलोमीटर बाहेर आलो. आणि आजचा पहिला ब्लॉग आहे आपला यूट्यूबवरचा, अपलोड करणार आहे. आणि आत्ता निघालो तर आपण पुणे टू बालाजी, म्हणजे तिरुपती बालाजीला. आणि पुण्यातून 6:30 वाजता निघालो. आता वाजता साधारणपणे 7. तर अर्धा तासात आपण बऱ्यापैकी पुढं आलो आहे. अर्धा तास नाही सर, ॲक्च्युली 1 तासात आलो. 8 किलोमीटर गेले. सो आता नाश्त्याला वगैरे थांबतो आणि बघूयात पुणे टू तिरुपती बालाजीचा प्रवास कसा होतोय. कारण की आजचं 500 किलोमीटरचं टार्गेट आहे. सो आज 500 किलोमीटर अंतर आपण पर्यटन करणार आहोत आणि करोपूरला थांबणार आहोत. करोपूरला पण एक छान मंदिर आहे, सो ते मंदिर पण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्या आपण इकडे निघणार आहोत बालाजीला, म्हणजे तिरुपती बालाजीला. सो उद्याचं आपलं म्हणजे 14 तारखेचं दर्शनाचे पास आहेत, त्याच्यामुळे आपण 14 तारखेला बालाजीचं दर्शन घेणार आहोत. आणि आज निघतोय आपण पुणे टू करोपूरला आणि करोपूरला आपला मुक्काम असणार आहे. आणि उद्या तिथून पुढे बालाजीसाठी आपण जातो. सो आज साधारणपणे 500 ते 550 किलोमीटर जायचं. जास्त दगदग नाही, आराम वगैरे करायचा, त्याच्यामुळे निघणार होतो आम्ही. आता पोहोचलोय बऱ्यापैकी, पुढे आलो आता. सॉरी 7 ते 8 वाजता. आणि आहोत आता. सो नाश्त्यासाठी वगैरे एक ब्रेक घेतो आणि तिथून पुढे निघतो. सो चला भेटूयात. आणि कसं ट्रॅव्हलिंग होतं आणि कसं मजा वाटते हे सगळं मी ब्लॉगमध्ये लागणार आहे. सो आता मी चिप्स खातोय. ट्रॅफिक आहे खूप जोरात. सोलापूरमध्ये ट्रॅफिक आहे. हे आहे सोलापूर सिटी. आणि आता आपण इथून चाललो तर उमरमा मार्ग आणि तिथून पुढे अक्कलकोट बायपासवरून आपण निघणार आहोत कुरवपूरला, म्हणजे कर्नाटकमध्ये आपण एंटर करतो आता थोड्या वेळानंतर. आणि आता आपण आहोत महाराष्ट्रामध्ये. सो आता आपण अक्कलकोट बायपासच्या तिकडे चाललो, म्हणजे अक्कलकोट बायपास क्रॉस केल्याच्यानंतर आपण कर्नाटकमध्ये पोहोचतो आणि तिथून पुढे आपण निघतो कर्नाटकमध्ये. सो आजचा मुक्काम आपला आहे कोल्हापूरचा. सो हे आहे बाहेर बघतो आपण, हे आहे सोलापूर. सगळी पूर्ण फॅमिली मस्त मजा करत आम्ही चाललोय कोल्हापूर, म्हणजेच तिरुपती बालाजीला चाललोय आणि तिथे पोहोचणार आपण उद्या. खरंच एवढी कट टू कट येते आतमध्ये. अरे हे नव्हतं माहिती मला. बघ ना कसलं कट टू कट केलं. नाही कधीच नाही कट टू कट एवढं. संगमरवर काय कसलं खाणे सगळं फरशी आहे. अरे त्यांनी कंपाऊंडला फरशी वापरली म्हणजे हो रान शेतात टाकली फरशी. कुठे फेकलं तेव्हा फरशा. हो हो हो, हे घर बघ फरशीचं बांधलं आहे बघ पांढरं. हे बघ खाणी कसलं कट टू कट कापलंय त्यांनी. ही शहादाबाजी फरशी. ओके, पहिल्यांदाच बघतोय मी पण पहिल्यांदा बघितलं. आणि ते खाणी पण कशा जबरदस्त. कुठे अरे बापरे, ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ तिकडं. थांब थांब थांब, हे घर जाऊ दे. हे बघ तिकडं पुढं बघ, दिसलं का ते? बघ ना पुढं सगळ्यात शेवटी ते बघ ते बघ ते बघ. बघ ना सरळ बघ पुढे किती मोठा प्लांट आहे. हे बघ मोठी कंपनीच आहे बाबा ती. हा
माग पण बघितली बहिणाबाई. हो का? इथं अरविंद मामा, आपण अरविंद मामा सोबत जातो बघ. अरे आपण जो हा होम पाहतोय ना, हा होम जवळपास 13 वर्ष झाला असंच चालू आहे. म्हणजे दिवस रात्री हा होमाचे मंत्र आणि हा होम चालूच असतो. आणि आत्ता आपण आहोत कुरवपूरमध्ये. आपण सकाळी उठून मंदिरामध्ये दर्शनाला जातो पहाटे. तो आत्ता आपण आलो संध्याकाळचे 9:30 वाजता. इथं जेवण वगैरे सगळं केलं, खूप छान प्रसाद होता. आणि आत्ता आपण कुरवपूरच्या नदीच्या अलीकडे म्हणजे इथे आनंद आश्रम आहे, तर त्या ठिकाणी पद्मनाभ आश्रम आहे, त्या ठिकाणी आपण आज थांबलेलो होतो. आणि आत्ता वाजता 9:30. आता मस्त प्रसाद वगैरे झाला, म्हणजे जेवण वगैरे सगळं झालं. आणि इथे रूम्स आहेत आश्रममध्येच. सो इथे रूम घेतलेले आहेत. आज इथेच स्टे करणार आहोत आणि सकाळी पहाटे उठून म्हणजे 5 वाजता आपण कुरवपूरच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. सो आजचा साधारणपणेचा जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास झाला. म्हणजे पुण्यापासून म्हणजे अगदी आपल्या घरापासून ते आज कुरवपूरपर्यंत साधारणपणे 600 किलोमीटरचा प्रवास झाला. त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी थांबलो, पण आपण साधारणपणे 12 तास ट्रॅव्हलिंग झालं. आणि आत्ता पोचलो तिथे. सो आता पोचल्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं. मग आता रूम्स वगैरे घेतलेला बुक केलेल्या होत्या आपण. सो इथे आता ते सामान वगैरे सगळं ठेवलं आणि आत्ता जाऊन फक्त आराम करतो. म्हणजे आजचा दिवस हा पूर्ण प्रवासामध्येच गेला. आणि उद्या पहाटे सकाळी उठून मस्तपैकी आपण दत्तात्रेयांचं दर्शन करणार आहोत कुरवपूरमध्ये. आणि तिथून पुढे आपण बालाजीला निघणार आहोत, कारण की आपण परवा बालाजीचं संध्याकाळी आपलं बालाजीचं दर्शन असणार आहे. सो असा हा प्लॅन आहे आपला पूर्ण. आणि आजचा हा दिवस असा पूर्णपणे गेला. सो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्कीच सांगा, कारण की हा माझा पहिला ब्लॉग आहे. सो नक्कीच सपोर्ट करा आणि साऊथची पूर्ण सिरीज नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा, कारण की मी सुरुवात करतो यूट्यूबवरती. आज माझा पहिला ब्लॉग राहणार आहे कुरवपूरचा, पुणे ते तिरुपती बालाजीची ही सिरीज. आणि 6 दिवसांचा हा पूर्ण प्रवास, म्हणजे अगदी पुण्यापासून कुरवपूर, तिरुपती बालाजी, मंत्रालय, वेगळं सगळं पूर्ण पण कोल्हापूर, ज्योतिबा सगळं करून परत पुण्यामध्ये जाणार आहोत. सो हा एवढा मोठा 6 दिवसांचा प्लॅन आहे. सो मी पूर्ण अपडेट यूट्यूबवरती टाकणं म्हणजे पूर्ण ब्लॉग बनवणार आहे, कारण की मला आयुष्यभरासाठी या मेमरीज बघायच्या आहेत, म्हणून हा ब्लॉग करतो. आणि कसा वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण झोपत आणि सकाळी भेटूया डायरेक्ट. आजचा दिवसाचा हा ब्लॉग मी एंड करतो आणि उद्या सकाळी आपण कुरवपूरच्या दर्शनापासून दुसरा दिवसाचा ब्लॉग